नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल धडा दुसरा भारतीय भूगोलाचा इतिहास या धड्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. धडा समजून घेणार आहोत. भूगोल हा विषय तुम्हाला आवडलाच पाहिजे आणि ही व्हिडिओ बघून तुम्हाला आवडलाच पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. तर चला चालू करूया. काळ असो कोणताही ठरतो भूगोल विषय खास, सदैव उत्कट ठरला भारतीय भूगोलाचा इतिहास. कोणताही काळ असो, भूगोल विषय खास ठरलेलाच आहे आणि सदैव उत्कट ठरला भारतीय भूगोलाचा इतिहास. आणि भारतीय भूगोलाचा इतिहास हा उत्कट म्हणजे श्रेष्ठ ठरलेला आहे. हे आहे होक्का यंत्र, याला तुम्ही बोलतो कंपास. याच्यामध्ये कधी पण नॉर्थ साऊथ, तर नॉर्थ डायरेक्शन कधी पण दाखवली जाते. आहे पृथ्वी गोल. ही आहे लायब्ररी, इथं पुस्तकं दाखवलं. आपण पृथ्वी गोलाविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि हा आहे इटलीमधील एक सुंदर शहर वेनिस. हे आहे आपली हम्पी, सूर्य मंदिर. नंतर आहे विचार प्रवर्तक प्रश्न. भारतीय भूगोलाच्या इतिहासाबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माध्यमांचा आधार घेऊ शकता? तर सगळ्यात मोठा इतिहासाचा आपण वापर करतो इंटरनेट. मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, आपण ते यूज करतो. पुस्तके वाचतो, संशोधनात्मक लेख वाचतो, त्यातून आपल्याला भूगोलाची माहिती मिळते. जास्तीत जास्त किती काळापर्यंत प्राचीन भौगोलिक ज्ञान अवगत करणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते? तर आपण वेदांचा अभ्यास केला तर वेदांमध्ये हवामानाविषयी आपल्याला माहिती दिली आहे, ग्रहणाबद्दल माहिती दिली आहे, आपल्या ऋषी मुनींना माहिती होती. तर आपण वेदापर्यंत जाऊ शकतो भौगोलिक ज्ञान अवगत करण्यासाठी. प्राचीन भौगोलिक ज्ञान, भारताचा भौगोलिक इतिहास यावर संबंध उदाहरणासह स्पष्ट करा. प्राचीन भौगोलिक ज्ञान, आता ग्रहणाची माहिती इतर युरोपीय देशांना कधी माहितीच नव्हती. त्या ग्रहणाची माहिती, ते ग्रहण या वर्षी होईल असं पंचांगामध्ये आपल्याला कधी लिहिलं, वेदामध्ये लिहिलं आहे, त्याची माहिती आपण. आणि भारतीय भौगोलिक इतिहास तेव्हापासून लिहिलंय, त्याची आपण उदाहरणासह स्पष्ट करू शकतो. प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना, आता आपण संकल्पना स्पष्ट करून घ्यायची आहे. प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना, इयत्ता 5वी पर्यंत आपण परिसर अभ्यासाच्या माध्यमातून भूगोलांची तोंड ओळख करून घेतली आहे. या पाठात प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पनाची माहिती करून घेणार आहोत. आता 5वी पर्यंत आपण परिसर अभ्यासाच्या माध्यमातून भूगोलाची फक्त तोंड ओळख करून घेतलं, वरून वरून जाणून घेतलेलं आहे भूगोल म्हणजे काय. आता या पाठात प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पनांची माहिती आपण करून घेणार आहोत. भारतीय भौगोलिक ज्ञानास प्राचीन व गौरवशाली प्रदीर्घ इतिहास लाभला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीपासून अनेक भौगोलिक संकल्पनांचा विकास झाला आहे. आता भारतीय भौगोलिक ज्ञानास प्राचीन व गौरवशाली प्रदीर्घ, भारताला खूप जुना इतिहास आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीपासून अनेक भौगोलिक संकल्पनांचा विकास झाला आहे. भारतातील प्राचीन ग्रंथ, तत्वज्ञान, पुराणे, वेद, उपनिषदे, जैन व बौद्ध धर्मग्रंथ, प्राचीन काळी भारतात भेट देणाऱ्या प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या नोंदी, यातून भारतीय भौगोलिक संकल्पनाचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय भौगोलिक संकल्पनाचा उल्लेख कशा कशात केला आहे? तर ग्रंथ, तत्वज्ञान, पुराणे, वेद, उपनिषदे, याशिवाय जैन व बौद्ध धर्मग्रंथ आणि प्राचीन काळात भारताला भेट देणाऱ्या प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या नोंदी, यातून भौगोलिक संकल्पनाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता माहित आहे का तुम्हाला, भूगोल हा शब्दप्रयोग सूर्य सिद्धांत या भारतीय ग्रंथात आहे. भूगोलाचा उपयोग काय बोलतात, शब्दप्रयोग पहिल्यांदा उपयोग कुठे दिसलेला आहे भारतीयांना? तर सूर्य सिद्धांत या भारतीय ग्रंथात. खगोलशास्त्र, गणिती सिद्धांत, भूगोल, नकाशा शास्त्र या ज्ञानशाखांच्या विकासात प्राचीन विचारवंत वराहमिहिर, कौटिल्य, कालिदास, आर्यभट्ट, विजयानंदी, ब्रह्मगुप्त, उत्पल, भास्कराचार्य इत्यादींनी मोलाचे योगदान दिलेले आहे. आता खगोलशास्त्र, गणिती सिद्धांत, भूगोल, नकाशाशास्त्र या ज्ञानशाखा आहेत. त्याच्यामध्ये भारतातील खूप मोठ्या विचारवंतांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये नावं घेतली तर वराहमिहिर, कौटिल्य, कालिदास, आर्यभट्ट, विजयानंद, ब्रह्मगुप्त, उत्पल, भास्कराचार्य इत्यादींनी मोलाचे योगदान दिलेलं आहे. प्राचीन विचारवंतांनी अनेक भौगोलिक संकल्पना मांडल्या आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या संकल्पना पुढे दिलेल्या आहेत. प्राचीन विचारवंतांनी खूप भौगोलिक संकल्पना मांडल्या, त्यातील काही दिलेल्या आहेत, आपण त्या जाणून घेऊया. आता प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना जाणून घेऊया. भारत वर्ष, वातावरण व ऋतू, द्वीप, कालमापन. नंतर आहे पृथ्वी, दिशा, ग्रहण, विश्व. या प्राचीन भौगोलिक संकल्पना आहेत. संकल्पनाचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहोत. या आकृतीमध्ये दिलेल्या प्राचीन भौगोलिक संकल्पना. आता विश्व. युनिव्हर्स, वसुदेव कुटुंबकम ही संकल्पना भारतीय विचारवंतांनी मांडली आहे. विश्व व त्याची निर्मिती याचा व्यापक
विचार प्राचीन भारतीय साहित्यात मांडला आहे. आता वसुदेव कुटुंबकम, संपूर्ण पृथ्वी हे आपलं कुटुंब आहे. ही भारतीय विचारवंतांनी मांडलेली संकल्पना आहे. अतिशय सुंदर संकल्पना आहे. विश्व व त्याची निर्मिती याचा व्यापक विचार प्राचीन भारतीय साहित्यात मांडलेला आहे. विश्व कसं निर्माण झालं, त्याची निर्मिती कसं झाली याचा विचार प्राचीन भारतीय साहित्यात मांडलेला आहे. वेदांमध्ये विश्व निर्मितीचे सखोल विवेचन, विश्व निर्मितीच्या प्रक्रियेत वात, आकाश, सूर्य, चंद्र व इतर खगोल कसे तयार झाले आहेत. वेदांमध्ये पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी व धरणी म्हणून केला आहे. वेदांमध्ये विश्व निर्मितीचे सखोल विवेचन केलेलं आहे. विश्व निर्मितीच्या प्रक्रियेत वात म्हणजे हवा कशी तयार झाली, आकाश कसे तयार झाले, सूर्य, चंद्र व इतर खगोल कसे तयार झाले याचा अभ्यास दिलेला आहे. वेदांमध्ये पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा धरणी असा केला आहे. पुराणांमध्ये विश्वाला बाह्यांतर असे संबोधले असून सप्त महाद्वीप व सप्त महासागर याची माहिती देण्यात आलेली आहे. आता पुराणांमध्ये विश्वाला बाह्यांतर असे म्हणतात. भह्यांतर व त्याच्यामध्ये सप्त महाद्वीप म्हणजे 7 महाद्वीप व सप्तसागर यांची माहिती दिलेली आहे. आधुनिक विज्ञानात बिग बँग सिद्धांतानुसार पृथ्वीची निर्मिती एका छोट्या पण असीम घनतेच्या पिंडातून झाली आणि त्याचा अत्यंत वेगाने विस्तार झाला. आधुनिक विज्ञानात बिग बँग सिद्धांतानुसार पृथ्वीची निर्मिती एका छोट्या पण असीम घनतेच्या पिंडातून झाली व अत्यंत वेगाने त्याचा विस्तार झाला आहे. आता पुढे पाहूया. उपनिषदांमध्ये पृथ्वीची उत्पत्ती जलापासून झाली आहे. तसेच पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा भू असा केला आहे. तसेच प्राणवायूचा उल्लेख जो वातावरणातील वायूच्या प्रतिनिधित्व करतो असा केला आहे. आता उपनिषदामध्ये पृथ्वीची उत्पत्ती जलापासून झाली असं सांगितलेलं आहे. पृथ्वीचा उल्लेख पृथ्वी किंवा भू असा केलेला आहे आणि प्राणवायूचा उल्लेख जो वातावरणातील वायूचे प्रतिनिधित्व करतो असा केला आहे. आता शोधा पाहू. विश्वनिर्मितीचा माहिती आंतरजालावर शोधा. विश्वनिर्मिती कशी झाली ते आपल्या इंटरनेटवर शोधायचं आहे. आता पहिला आहे पृथ्वी अर्थ. प्राचीन भारतीय विचारवंतांना पृथ्वी वक्राकार असल्याची कल्पना होती. इसवी सन पूर्व 6व्या शतकात पृथ्वीचा व्यास सुमारे 13,000 किमी असावा असे नमूद केले होते. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पृथ्वीचे वर्णन सप्तद्वीप असे केले आहे. आता प्राचीन विचारवंत होते त्यांना पृथ्वी वक्राकार आहे असं म्हणजे पृथ्वी गोल आहे याची त्यांना कल्पना होती. इसवी सन पूर्व 6व्या शतकात पृथ्वीचा व्यास पृथ्वीचा डायमीटर सुमारे 13,000 किलोमीटर असावा असं त्याने नमूद केलेलं आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पृथ्वीचे वर्णन सप्त महाद्वीप असा केला आहे. सप्तद्वीप असा केला आहे ज्यामध्ये 7 द्वीपांचा समावेश होतो म्हणजे 7 द्वीपांचा समावेश होऊन पृथ्वी बनलेली आहे असा उल्लेख केला आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये मेरू पर्वताचा उल्लेख आहे जो पृथ्वीच्या मध्यभागी स्थित असल्याचे वर्णन केले आहे. आता प्राचीन ग्रंथांमध्ये मेरू पर्वताचा उल्लेख केला आहे जो पृथ्वीच्या मध्यभागी असल्याचं वर्णन केलेलं आहे. तसेच 4 समुद्रांचा उल्लेख केलेला आहे जसे की क्षीरसागर म्हणजे हिंदी महासागर, दधी समुद्र म्हणजे अटलांटिक महासागर, सुरा समुद्र म्हणजे प्रशांत महासागर व क्षार समुद्र म्हणजे आर्टिक महासागर या 4 समुद्रांचा उल्लेख भारतीय विचारवंतांनी केलेला आहे. क्षीरसागर, दधी समुद्र, सुरा समुद्र आणि क्षार समुद्र. माहित आहे का तुम्हाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्राने उज्जैनियाला म्हणजे आताचं उज्जैन पृथ्वीचे मध्यस्थान मानून मूळ रेखावृत्ताची संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्या आधारावर त्यांनी कालगणना, ग्रहस्थिती व नकाशा तयार केले. आता प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी उज्जैन म्हणजे आता महाकालेश्वराचं जे मंदिर आहे तो शहर त्याला त्यांनी मध्यस्थान मानलं पृथ्वीचं आणि तिथून मूळ रेखावृत्ताची संकल्पना मांडली व त्या आधारे त्यांनी कालगणना, ग्रहस्थिती व नकाशे तयार केले. बघा भारतीय खगोलशास्त्र किती जुनं आहे. द्वीप आइसलँड. प्राचीन भारतीयांनी द्वीप ही संकल्पना मांडली. द्वीप म्हणजे नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग होय. प्राचीन भारतीयांनी द्वीप ही संकल्पना मांडली. द्वीप म्हणजे नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग. असा भूभाग ही जमीन आहे आणि त्याच्या चारी बाजूला पाणी आहे असा भूभाग म्हणजे द्वीप होय. आता जम्बूद्वीप. ज्या द्वीपावर जांभूळ वृक्ष विपुल प्रमाणात आढळत होते. आता जम्बूद्वीपाची माहिती घेणार आहोत आपण. या द्वीपावर जांभूळ वृक्ष खूप विपुल प्रमाणात आढळत होते. हा भाग पाण्याने वेढलेला असून सर्व द्वीपांच्या मध्यभागी असल्याचे वर्णन आहे. हा द्वीप मध्यभागी आहे. बहुतांश आशिया खंडाचा भाग भारतवर्षाचा व इतर देशांचा यात समावेश आहे. भारताचा आशिया खंडाचा याच्यामध्ये समावेश आहे. माहित आहे का तुम्हाला उत्तर यत्त समुद्र हिमाद्रेश्च दक्षिणम वर्ष तद भारत नाम. विष्णुपुराण. विष्णुपुराणामध्ये हा श्लोक दिलाय.
महासागराच्या उत्तरेस हिमालयाच्या दक्षिणेस असलेला देश भारत म्हणून ओळखला जातो. हे विष्णू पुराण किती जुनं आहे